नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी MH10 यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलीच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील सर्वात नामवंत ड्रायव्हर व सर्वात चांगले ड्रायव्हर म्हणून ओळखले अनुभवी ड्रायव्हर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल नाना बोतकर यांच्या नियोजनात जो नंदी पाळणार होता तो म्हणजेच भोंगा. तो मित्रांनो नानांच्या नियोजनात पळणार का पुसेगावच्या मैदानात व नानांच्या दावणीला येणार का, तर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कोणता वेळ न या घालवता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया. तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्याने आपले नाव मोठं केलं असे विठ्ठल नाना बोतकर यांच्या नियोजनात जो महाराष्ट्रात सर्वात टॉपचा नंदी आदत वयात धुमाकूळ घालत होता व अजूनही घालतोय तो म्हणजेच भोंगा. तर मित्रांनो, भोंगा हा नानांच्या नियोजनात आपल्याला 17 तारखेच्या वडकीच्या मैदानात पळताना दिसणार होता व नानांच्या दावणीला देखील तो येणार होता, पण काही कारणास्तव हे नियोजन रद्द झालं. तर मित्रांनो, आता जे 27 तारखेला महाराष्ट्रातील सर्वात नामांकित म्हणून ओळखलं जाणारं मैदान म्हणजेच पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान. तर या मैदानासाठी भोंगा मित्रांनो 100% पळणार आहे आणि भोंगा हा 17 तारखेला नानांच्या नियोजनात पळाला नाही, पण आता या येणाऱ्या पुसेगावच्या हिंदकेसरीच्या मैदानात 100% नानाच्या नियोजनात हा भोंगा आपल्याला पुसेगावच्या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो. आणि भोंगाचे काल रात्री नानांच्या दावणीला आगमन देखील झालेलं आहे आणि भोंगा आत्ता नानांच्या दावणीला देखील आलेला आहे मित्रांनो. आणि नानांनी नियोजन अतिशय सुंदर असं देखील भोंगाच केलेलं आहे. तर भोंगा कोणासोबत पळणार हाही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ. आणि भोंगाची गाडी ही आपल्याला विठ्ठल नाना सांगताना दिसतील मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं, नानांनी भोंगाचं नियोजन कसं केलं असेल व कोणत्या नंदीसोबत केलं असेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.